सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी उलन मॅट रांगोळी। उलन मॅट रांगोळीविषयी तुम्हाला जे काही प्रश्न पडले होते त्याचे सर्वांची उत्तरे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। तरी सुद्धा काही ताईंचा फोन आला की यासाठी आम्हाला बेसिक तयारी कोणती करावी लागेल, त्यासाठी उलन खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला जर डिझाईन काढता येत नसेल तर ती कशी काढायची आणि समोरच्या ग्राहकांना कोणती डिझाईन जास्त आवडेल, आपण कोणते कलर किंवा कोणती जर स्टिक वापरली तर चांगल्या पद्धतीने चिकटलं जाईल, या सर्वांची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना या व्हिडिओविषयी खूप सारं काही शिकायला भेटेल। चला तर मग पहिल्यांदा आपण बघणार आहोत या उलन मॅट रांगोळीसाठी सुरुवातीला जे जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊ। हा जो आपला शिलाई मशीनचा टेप आहे तो टेप लागणार आहे, कारण याच्या साहाय्याने आपण संपूर्ण मोजून मापूनच त्या उलन मॅट रांगोळ्या बनवणार आहोत। त्यानंतर दुसरं लागणार आहे आपल्याला पट्टी, कारण पट्टीच्या साहाय्याने पटकन आपल्याला रेषाही मारता येईल आणि यावरती ज्या आकडे असतात त्यावरती आपल्याला पटकन समजून जातं, टेपपेक्षा पट्टीनं जास्त लवकर आपलं काम होऊन जाईल। त्यानंतर ही लागणार आहे गन, आणि ह्या गन मधली ही कांडी मी व्हाईट कलरची वापरलेली आहे। तर सध्या आता ट्रेंडमध्ये जी आहे ती येलो कलरची जर कांडी वापरली तर लवकर चिकटतं असं बहुतेक जणांची मान्यता आहे। तर मी सध्या तरी आता व्हाईट कलरचीच वापरते आहे। तुम्हाला जर येलो कलरची भेटली तर तुम्ही येलो कलरची वापरू शकता। त्यानंतर ही अशी उलन, ही जी तुम्हाला दिसते आहे अशी उलन बाजारपेठेमध्ये मिळते, ही किलोवरती मिळते। आता तुम्ही 1 किलो मध्ये एकच कलर मिळतो असं नाही, 1 किलो मध्ये तुम्ही भरपूर कलर घेऊ शकता, म्हणजे 5 4 किती बसतील तितके हे अशा पद्धतीने कलर असतात। यातले उचलून तुम्ही 1 किलो घ्यायचे असते, कदाचित तुमचं 1.5 किलो होईल किंवा 2.5 किलो सुद्धा होऊ शकतं। आपल्या इच्छेवरती जितके कलर हवे तितके कलर घ्यायचे आहेत। असे कलर ज्यावेळी आपण बाजारपेठेतून घरी आणतो त्यावेळी त्यांना गुंडळून ठेवायचं आहे। असं गुंडळून ठेवायचं म्हणजे काय होतं, आपल्याला काम करताना सोपं जातं, कारण हे जर गुंता जास्तच होऊन जातो आणि आपल्याला सोडवता येत नाही, आणि लाईट बिलही खूप वाढतं, कारण हे सगळं काम जे आहे ते लाईटीवरती करायचं असल्या कारणाने लाईट बिलही खूप वाढतं। त्यामुळे हे असं गुंडळून ठेवून व्यवस्थित पॅक करून ठेवा, उलन घाण होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या। आणि या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कलरही घेऊ शकता। आता तुमच्या चॉईसनुसार हे कलर ज्यावेळी तुम्ही चॉईस करता त्यावेळी त्याच्यावरती रेट ठरला जातो। जर समजा तुमचं 1 किलोच्या वरती जरी गेले कलर म्हणजे उलन तर त्याचंही रेट तुम्हाला जादा द्यावा लागेल। तर अशा पद्धतीनं हे एवढं लागणार आहे। त्यानंतर ही उलन चिकटवायची कशावर, तर रेक्झिन असते, रेक्झिनवरती चिकटवू शकता। समजा रेक्झिनचा जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही जे बर्थडेसाठी जे फ्लॅक्स वापरता ते सुद्धा वापरू शकता, त्याच्यावरती पण छान चिकटतं, किंवा जाड कापड जर असेल पॅन्ट पीस वगैरे त्याच्यावरती पण चिकटवू शकता। पण रेक्झिन उत्तम, कारण रेक्झिनवरची रांगोळी जास्त काळ टिकते, फ्लॅक्सवरची पण टिकते पण रेक्झिन छान। तर आता मी ज्या डिझाईन बनवते त्या पहिल्यांदा काय करते, एक तर झेरॉक्स काढून आणते, नाहीतर मी अशा हाताने ड्रॉ करते। दिसतात का, जर स्वस्तिकची जर ऑर्डर आली तर मी स्वस्तिक हे ठेवून कार्बनच्या साह्यानं खाली उठवून घेते, आणि मग जर समजा 2 स्वस्तिकची ऑर्डर आली तर सेम टू सेम स्वस्तिक येतं। हाताने काढलं की कदाचित एक स्वस्तिक मोठे आणि एक स्वस्तिक छोटे होऊ शकतं, त्यापेक्षा हा ड्रॉ असेल तर खूपच छान। आता हे बघा कमळ फुले, मी ह्याचं सुद्धा तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, किती सुंदर कमळाची फुलं आहेत बघा। याचा सगळा ड्रॉ काढून घ्यायचा आहे। एक ज्यावेळी तुम्ही ड्रॉ करता त्यावेळी तुमचे मग 10-15 जरी ऑर्डर आल्या तर तुम्ही एक कमळाचं फूल ठिकठिकाणी ठेवून तशा पद्धतीने कार्बननं तुमच्या ऑर्डरी पूर्ण करू शकता, यामुळे तुमचा वेळही बचत होतो। आता मला सध्या ज्या ऑर्डरी आलेल्या आहेत त्या गणपतीसाठी ऑर्डरी भरपूर आलेल्या आहेत। तर मी तुम्हाला एक सांगायचं राहून गेले, मेन म्हणजे आपल्याला लागणार आहे ती कात्री, मग अशी सांगायचं विसरलं। तर कात्री महत्त्वाची आहे, कारण रेक्झिनच्या कामामध्ये, कारण सूत कट करणं, त्यानंतर रेक्झिन कट करणं, फ्लॅक्स कट करणं, या सगळ्यात महत्त्वाची आहे ती कात्री, तुम्हाला कात्री घ्यावी लागेल। तर माझ्याकडे भरपूर अशा ऑर्डरी आलेल्या आहेत, तर मी आता ह्या पॅक करून ठेवलेल्या आहेत। ती ऑर्डर द्यायच्या अगोदर म्हटलं तुम्हाला दाखवून द्यावं। तर ही जी आहे ते आहे स्वस्तिक, किती सुंदर आहे बघा, केशरी आणि डार्क ग्रीन कलरचं हे स्वस्तिक आहे।
त्या ताईंनी मला अशा 3-4 ऑर्डर दिल्या होत्या, त्याचंच मी पॅकिंग करत आहे. तर आणि त्याच्याच बरोबर ही उंबरटा पट्टी. ही उंबरटा पट्टी किती सुंदर दिसते बघा, आणि हे स्वस्तिक असा कॉम्बो त्यांनी मागवला होता. तर ही मी काढलं कसं, तर लांबडी पट्टी काढून त्याच्या साह्याने हे असे त्रिकोण मी ठेवत गेले, कारण एकदाच मी त्रिकोण काढलं ते काढायलाही सोपे जाते आणि व्यवस्थित आपल्या पट्टीही येते. त्यानंतर हा एक कॉम्बो. त्यानंतर दुसरं एक मागितलं होतं त्यांनी, ती म्हणजे येलो कलरची पट्टी. ती खूप सुंदर आहे. ही बघा किती सुंदर पट्टी आहे बघा, हे स्वस्तिक आहे बघा, आणि त्यालाच ही जर पट्टी दरवाजासमोर ठेवली तर किती सुंदर दिसेल. अशा प्रकारे त्यांनी ह्या पट्ट्या आणि स्वस्तिक माझ्याकडून मागितलं होतं. त्यानंतर एक म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं, त्यांची तिसरी ऑर्डर जी होती ती म्हणजे अशा प्रकारची होती, केशरी आणि येलो कलरची. ही अजून अपूर्ण आहे, मी फक्त आखून घेतले, पण त्यांनी ही ऑर्डर कॅन्सल केली कारण त्यांना जो मी मध्ये ग्रीन कलर टाकलेला आहे तो आवडलेला नाहीये, आणि त्यामुळे त्या काय म्हटल्या, मला फक्त येलो आणि केशरी कलर असंच पाहिजे, जणू काही मी या पद्धतीने केलेलं त्याच पद्धतीनं मी ॲड माझ्या हे ना ही लाईन टाकली होती. तर आता ही पट्टी माझ्याकडे अशीच पडून राहणार. तुमच्याकडे बहुतेक वेळा असंच होऊन जातं. म्हणजे उलन मॅट रांगोळीमध्ये हा सुद्धा तोटा आहे, तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल, कारण ग्राहकांना काय आवडते यावरती तुम्हाला पट्टी बनवायची आहे. आता ही पट्टी दुसऱ्या कोणाला आवडेपर्यंत ही माझ्या घरी अशीच पडून राहील, आणि याचा खर्च जो आहे तो माझ्या घरी तसाच राहील. त्यामुळे एक तर तुम्हाला ह्या पट्ट्या असं बनवताना ग्राहकांच्या आवड, चॉईस वगैरे लक्षात घ्यायची आहे. बरं, याच्याबरोबर त्यांनी स्वस्तिक मागितलेलं नाही, याच्याबरोबर त्यांनी कमळाची फुलं मागितलेली आहेत, आणि ती पण वेगवेगळ्या कलर मध्ये. बघा किती सुंदर कमळाची फुलं आहेत बघा. आता ही असतील त्यांनी 10 ते 15 कमळाची फुलं मागितली आहेत, पण त्यामध्येही त्यांनी एक अट घातलेली की ही कमळाची फुलं बनवताना तुम्ही, आता हे गुलाबी आणि फेंट गुलाबी बनवले, याच्यानंतरचं बनवताना तुम्ही केशरी आणि फेंट केशरीचं बनवून द्या, कारण त्यांच्या जिन्यावरती त्यांना एकाड एक अशी वेगवेगळ्या कलरची कमळाची फुलं ठेवायची आहेत. म्हणजेच प्रत्येकाला स्वस्तिक आणि हा कॉम्बो जो पट्टीचा कॉम्बो आवडेल असं नाही, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे, ती सुद्धा लक्षात घेऊन तुम्हाला त्यानुसारच बनवायची आहेत रांगोळ्या. आणि व्यवसाय म्हटला की फायदा तोटा हा आलाच. त्यानंतर मी घरामध्ये जे ब्लाऊज पीस शिल्लक असतात त्याच्यापासून हे समई मॅट बनवलेलं आहे, बघू शकता. यामध्ये मी पुठ्ठा घातलेला आहे, आणि पुठ्ठ्यावरती हे ब्लाऊज पीस चिकटवलेले आहे. त्यानंतर याला अशा हा लेस लावून घेतलेल्या आहेत, आणि ही झाली हे समई मॅट. वेगवेगळ्या कलरचं समई मॅट ही आहे, याची पण ऑर्डर होती. तर हे सर्व त्यांचं मी एकत्रच पॅकिंग केलेलं आहे. बघा किती सुंदर दिसतंय समई मॅट, दिसायलाही सुंदर. यावरती तुम्ही शुभलाभ सुद्धा लिहू शकता, तुमच्या आवडीनुसार स्वस्तिक ही चिकटवू शकता, तुमची आवड. जसं तुम्हाला बनवायचं आहे तसं ही लेस विकत आणून त्यावरती हे चिकटवून दिलेलं आहे. त्याच गनच्या साह्यानं हे सगळं केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करून नक्की सांगा, आणि तुमच्या काही शंका जर असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शंकेचे निरसन करण्यासाठी मी नक्की येईन, आणि नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी ॲड करेल. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये.